त्यासाठीच कायदा आहे। आता एक गाडी तुम्ही नंबर पाहिला असेल BH भारत, जो सिरियल नंबर चालू होतो पहिला भारत पासून, ती गाडी कुणाकुणाला अलाव केली जाते मित्रांनो। अनेक रिक्षावाल्यांच्या डोक्यात प्रश्न पडलेला असतो, माझ्याही डोक्यात पडला होता। त्याच्यावर म्हणलं आता एक व्हिडिओ बनवावा आपण, की आपली रिक्षा घेऊन आपण दुसऱ्या शहरात जाऊ शकतो का, तिकडे चालवू शकतो का रिक्षा। तर कसं असतं मित्रांनो, महत्त्वाची शहर आहेत, नागपूर म्हणा, मुंबई म्हणा, ठाणे म्हणा, पुणे म्हणा, अशी जी महत्त्वाची शहर आहेत, त्या शहरामध्ये लोक कसे आपलं कामधंद्यासाठी पोट भरण्यासाठी गावाखेड्यातनं आलेले असतात। मग इथं अनेक जण आता परमिट लाईफ टाईम सुटल्यामुळं अनेक जण रिक्षा धंद्यात आलेले आहेत आणि मग ते विचार करतात की दादा आपण आपली रिक्षा घेऊन गावाला जाऊ शकतो का, तिकडे काय प्रॉब्लेम तर होणार नाही ना। तर त्या रिक्षा बांधवांसाठी सांगणं आहे माझं की आपल्याला जे परमिट अलाव होतं, आता टुरिस्ट कारचं परमिट वेगळं असतं। आता मित्रांनो कॅबचं बघा तुम्ही, कॅबवर आहे ना ऑल इंडिया टुरिस्ट परमिट, म्हणजे पूर्ण इंडियामध्ये तुम्ही गाडी आहे ना कुठेही घेऊन जाऊ शकता आणि भाडं तिथं सोडू शकता, पण जास्त वेळ धंदा करू शकत नाही तुम्ही तिथं। 1 वर्षाचं लिमिट असतं तुम्हाला, 1 वर्षभर तुम्ही कारला धंदा करू शकता तिथं। पण रिक्षाचं तसं नसतं। रिक्षावर तुम्ही बघितलं असेल, तुमचा जो परवाना भेटतो RTO कडून तुम्हाला, त्याच्यावर लिहिलेलं असतं शहर परवाना, सिटी परमिट। म्हणजे तुम्ही ह्या शहरात, आता ज्या शहरात तुम्ही राहताय, म्हणजे आता उदाहरणार्थ मी पुणे शहरात राहतो, तर मी फक्त पुण्यातच रिक्षा चालवू शकतो। मी मुंबई किंवा ठाणे किंवा नागपूर किंवा औरंगाबाद या ठिकाणी मी जाऊन रिक्षा चालवू शकत नाही आणि रिक्षा घेऊन जाऊ पण शकत नाही। रिक्षा घेऊन जाऊ शकतो आपण आपल्या रिस्कवर। मग त्या दिवसाची तुम्हाला जर समजा कोणी पोलिसांनी पकडलं तर त्या दिवसाचा तुम्हाला दंड भरावा लागेल। आता तो किती दंड असेल, माझ्या मते 2000 रुपये दंड असेल बहुतेक तो, कारण वर्दी नाही घातली तर 500 रुपये दंड आहे। मग तुम्ही अनोदर सिटीमध्ये ड्राईव्ह करत असल्यामुळे तो 2000 रुपयाची पावती तर करावंच लागणार आहे तुम्हाला। म्हणजे ते एका दिवस 24 तास ती पावती चालणार, मग दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला कोणी पकडलं तर परत पावती। म्हणजे हे आपल्या रेसवर आपण गाडी घेऊन जाऊ शकतो, त्याच्याशी काही वाद नाही आहे। पण तुम्ही म्हणत असाल की मी तिथं जातो, 15 दिवस राहणार आहे गावाकडं आणि तिथं गाडी चालवतो, तर ते फक्त रिस्कवर आपल्या। कारण आहे ना मित्रांनो, सेक्शन 47 मोटर व्हेकल ऍक्ट आहे हा, त्याच्यानुसार आपल्यावर दंड भरला जाऊ शकतो। तुम्ही जर तुमच्या शहर सोडून दुसऱ्या शहरात गाडी चालवत असाल ना, तर या अंतर्गत तुमच्यावर कारवाई होती मित्रांनो। आणि त्याचा तुम्ही दंड, मी जरी अंदाजे सांगितलं, एक आता मी व्हिडिओ बघितला त्याच्यावर काय अभ्यास केला नाही किती दंड आहे, पण माझ्या मते बहुतेक 2000 रुपये दंड आहे। तर तुम्ही गुगल सर्च करून पाहू शकता की तो किती दंड आहे। बाहेर आपण सिटीमध्ये गाडी घेऊन गेलो आणि तिथं सिटीमध्ये रिक्षा चालवली तर, कारण आपल्या रिक्षांना RTO जे परवाना देतं ना, ते फक्त सिटी परमिट असतं, शहर परवाना असतो। त्याच्यामुळं आपल्याला आता जे पुण्याचे रिक्षावाले मुंबईमध्ये रिक्षा चालवू शकत नाही। तुम्ही अनुभवला असेल मित्रांनो, आपला जो नंबर असतो MH12 समजा, MH14, तर या MH10 ही जर 2 व्हीलर आपण इथं सिटीमध्ये चालवायची म्हणलं ना, आपल्याला 10 वेळा पोलिस पकडतील आणि 10 वेळा आपल्यावर खटले चालवले जातात। त्याच्यामुळं आता ही तर रिक्षा आहे, आणि रिक्षा कशी आहे लांबून, आता रिक्षा असल्यामुळं जास्त कायचं आहे, पोलीसवाले आपल्याला जास्त त्रास देत नाहीत रिक्षावाल्यांना। त्याच्यामुळं काय आहे, कोण असं, आता अनेक जण रिक्षावाले म्हणतील दादा मी घेऊन जातो रिक्षा, मला कधी पकडलं नाही। पण सांगतो काय, रिक्षा धंदा हा रोजीरोटीचा धंदा असल्यामुळं पोलीसवाले जास्त आपल्याला त्रास देत नाहीत, त्याच्यामुळे रिक्षावाल्यांकडे जास्त लक्ष जात नाही। पण काय काय पोलिस जर 3 स्टारवाले असले ना, तर मग ते तुम्हाला गाडी अडवणार 100%। नंबर जर वेगळा दिसला तुमचा, MH12ची गाडी जर मुंबईमध्ये दिसली तर 100% अडवणार तुम्हाला। आणि 3 स्टारवाला असा आहे की ते तुम्हाला सोडणारच नाही, तो माणूस प्रत्येकावर कारवाई करत असतो। तो 3 स्टारवाला PSI जो माणूस असतो RTOचा, तो सगळ्यांवर कारवाई करतो सरसकट, आणि ते चिरीमिरीमध्ये काय ऐकत नाही। जे तुमचं ऑनलाईन जी पावती आहे ती तुमच्यावर डायरेक्ट खटला टाकून टाकतात, लगेच तुम्हाला क्लिक मेसेज येतो। त्याच्यामुळं जर तुम्ही बाहेर राज्यात जात असाल, आपलं राज्य सोडून, किंवा सिटीमध्ये जात असाल, दुसऱ्या सिटीमध्ये किंवा गावाला जात असाल, तर मित्रांनो 4 पैसे खिशात जास्त ठेवा, जेणेकरून तुमची पावती कोण करत असेल तर पावती लगेच जागेवर तुम्ही पैसे देऊन रिक्षा तुमची सोडवून पुढं तुमच्या गावी जाताल। जेणेकरून तिथं वाद घालत बसू नका की माझी रिक्षा आहे आणि चालतं हे, तर तसं काही नाही मित्रांनो। सिटी परवाना असतो फक्त रिक्षांना, त्याच्यामुळं आपण रिक्षा घेऊन दुसऱ्या शहरात जाऊ शकत नाही। अनेक रिक्षा बांधव असतात आपले, फॅमिलीला घेऊन कुठं फिरायला जायचं म्हणतात, किंवा खेड्यातला आपला एखादा सण असतो किंवा जत्रा वगैरे असते, तर आवडीने आता स्वतःची गाडी म्हणून आवडीने चालत उठत बसत जेवत खात पीत लोक एन्जॉय करत जातात, कारण स्वतःची रिक्षा आहे ना।
त्याच्यामुळं लोकांना आवडतं. आता ते कसं आहे, सरकारी वाहनात जाण्यापेक्षा एवढ्या गर्दीत आपली फॅमिली मस्त एन्जॉय करत जात असतो माणूस. त्या हिशोबाने आपण गाडी घेऊन निघतो, कारण तेवढाच फॅमिलीवर टाइम स्पेंड करायला मिळत असतो आपल्याला. त्याच्यामुळं आपण आपली रिक्षा प्रिपेअर करत असतो जास्त कुठं घेऊन जायला. आणि म्हणूनच शहराच्या बाहेर जात असाल तर काळजी घेत जावा. पोलिस कुठं असतील त्यांना जपून आपलं गाडी चालवा. कुठं दिसला पोलीस बाबा, एखाद्या चौकात जर ट्रॅफिकवाला दिसला तुम्हाला तर जपून जात जावा. त्याच्या डोळ्यात बरं तुमची रिक्षा येणार तर नाही ना, याचा विचार करा आणि जपून आपली गाडी जपून चालवा. आणि बाहेर तुमचं शहर सोडून तुम्ही तुमच्या गावी बिंदास रिक्षा घेऊन जाऊ शकता मित्रांनो. ते तुमची जिम्मेदारी आणि ते तुमच्या रिस्कवर आहे. कारण आरटीओने ना सेक्शन 47 हा कायदा त्यासाठीच बनवलेला आहे की तुम्ही एखादी गाडी घेऊन दुसऱ्या शहरात जाऊ शकत नाही. हा त्यासाठीच कायदा आहे. आता एक गाडी तुम्ही नंबर पाहिला असेल BH भारत, जो सिरियल नंबर चालू होतो पहिला भारत पासून, ती गाडी कुणाकुणाला अलाव केली जाते मित्रांनो? तर जे सरकारी नोकरदार आहेत, जे मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर आहेत त्या लोकांसाठीच. कारण त्यांचं काम असं फिरतीचं असतं, पूर्ण भारतभर फिरत असतात ते. त्याच्यामुळे ती जी पासिंग असते ना, प्लेट पासिंग नंबर तो BH भारत पासून स्टार्ट होणारा, त्या गाडीला कुठंच अडवलं जात नाही. ऑल इंडियामध्ये ती गाडी कुठेही चालते. तसं आपलं रिक्षावाल्यांचं तसं नाहीये. आणि कॅबवाल्यांना पण ऑल इंडिया टुरिस्ट परवाना असतो. त्याच्यामुळे ती गाडी कुठेही धंदा करू शकते. जास्त वेळ नाही, फक्त 1 वर्षभर. आणि आपल्या रिक्षांना असतो फक्त सिटी परवाना. त्याच्यामुळे सिटीच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही गाडी घेऊन, आणि तिथं 4 दिवसाच्या वर पण धंदा करू शकत नाही. करायचा तर तुमच्या रिस्कवर असतं मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि पुढं तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.